धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात जिहेकाटापूर उपसा सिंचन योजनेसाठी सोडलेले नियमबाह्य पाणी तातडीने बंद करावे या मागणीसाठी आज मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने सिंचन विभाग सातारा कार्यालयासमोर सातारा जावळी वाईत कोरेगाव येथील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे। नियमबाह्य पाणी सोडल्यामुळे येथील शेतकऱ्यांना मे महिन्यात अपुरा पाणी पुरवठा होणार असल्याची भीती यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मी रणजित शिवाजीराव फाळके, कार्याध्यक्ष धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती म्हणून गेली 13 वर्ष आम्ही काम करतोय। धोमच्या धरणातनं 15 फेब्रुवारी रोजी पाणी सोडलेलं आहे जिहेकाटापूर उपसा सिंचन योजनेसाठी आणि 17 फेब्रुवारीला कालवा सल्लागारची मीटिंग कोयनानगरला झाली। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग झाली आणि धोमच्या धरणातनं पाणी सोडण्यासाठी जो प्रस्ताव मांडला, ठराव मांडला, तो आमदार महेश शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हा ठराव मांडला आणि या ठरावाला नंदकुमार पाटील आणि मी स्वतः तिथं विरोध आम्ही केला। नंदकुमार पाटलांनी त्या कालवा सल्लागारच्या मीटिंगमध्ये एक मुद्दा मांडला की जो DPR आहे धोमच्या धरणाचा, हा DPR एकदाच बनतो, त्याचं 2-2 वेळा तुम्ही फेरजेल नियोजन करताय आणि मी तिथं त्या धोमच्या धरणातनं जी 0.53 पाणी आपण आता जे सोडलेलं आहे नदीपात्रात, हे नदीपात्रात सोडलेलं बेकायदेशीर पाणी बंद करण्यासाठी तातडीनं आम्ही तिथे विरोध केला। आणि दुसरी गोष्ट, आपण धोमच्या धरणातनं त्यांना पाणी देणं बंधनकारकच नाही, कारण ही जिहेकाटापूर उपसा सिंचन योजना ही 4 महिने जुलै ते 14 ऑक्टोबर दरम्यान ह्यांना 4.69 TMC आमच्या धोमच्या धरणातनं पाणी दिलेलं आहे। असं सगळं असताना आता मार्च महिन्यात तुम्ही पाणी द्या, आम्ही पाणी देण्याचा काय त्यांचा विषयच नाही आणि हा GR 30 ऑगस्ट 2019चा महाराष्ट्र शासनाचा आहे। या GRमध्ये स्पष्ट शब्दात म्हणलेलं आहे की जुलै ते 14 ऑक्टोबर दरम्यानच ही योजना चालवायची, त्यानंतर ही योजना चालवायची नाही। असं सगळं असताना ही योजना चालू करून ते पाणी मानखटावला दिलं जाते। आत्तासुद्धा आमच्या धोमच्या धरणातनं पाणी सोडलेलं आहे। जलसंपदा मंत्र्यांनी 17 तारखेच्या मीटिंगमध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्याबरोबर मीटिंग घेऊन त्यानंतरच पाणी वाटपाचा निर्णय करू, परंतु आम्हाला पुन्हा मीटिंगलाही बोलावलं नाही आणि पाणी तर आत्ताच सध्या परिस्थितीला चालू आहे। तर हे धोमच्या धरणातनं जे नियमबाह्य पाणी सोडलेलं आहे, हे नियमबाह्य पाणी सोडलेलं तातडीनं बंद करावं, याच्यासाठी आम्ही सातारा सिंचन प्रकल्प मंडळ, त्याचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे आणि जिहेकाटापूर सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता निकम आहेत, त्यांचा त्या सातारा सिंचन प्रकल्प मंडळाचा निषेध करण्यासाठी आणि धोमच्या धरणातनं सोडलेलं पाणी तातडीनं बंद करण्यासाठी आज आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे। तिथे काय कल्पना आहे का? आता तिथं कालवा सल्लागारच्या मीटिंगला दोन्ही म्हणजे महेश शिंदे आमदार आणि जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री यांनी तिथं ठराव मांडला। या ठरावाला मंजूर आहे का असं विचारलं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी, त्याला स्पष्ट शब्दात आपण विरोध केला आहे, तरीसुद्धा हा ठराव त्यांनी मंजूर करून पाणी सोडलेलं आहे। वास्तविक पाहता याचा GR आहे 30 ऑगस्ट 2019चा आणि या GRमध्ये स्पष्ट शब्दात म्हणलेलं आहे की जुलै ते 14 ऑक्टोबर दरम्यानच ही योजना चालवायची। असं असताना सुद्धा नियमबाह्य ही पाणी आमच्या धरणातनं सोडलेलं आहे, नियमबाह्य ही योजना चालू केलेली आहे। हे पाणी सोडल्यानंतर काय कुणाला काय ह्याचा नुकसान कुणाचं होणार आहे? वाई, सातारा, जावली, कोरेगावच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांचं ही पाणी कमी होणार आहे। मे महिन्यातलं जे रोटेशन येणार आहे त्याला हे पूर्ण झटका आहे आम्हाला, म्हणजे पाणी मे महिन्यात आम्हाला कमी पडू शकते, अशी सध्याची परिस्थिती आहे। तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला?
आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93 564 72005. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.